नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या गॉल ब्लॅडर सर्जरीची स्टोरी सांगणार आहे आणि ही स्टोरी मी थोडक्यातच सांगणार आहे. ज्याला कोणाला हेल्पफुल असेल, आय होप त्याला ती थोडीशी तरी त्याद्वारे मदत होईल. तर माझ्या या गॉल ब्लॅडरच्या पेनची सुरुवात झाली आफ्टर माय डिलिव्हरी. तर गॉल ब्लॅडर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या शरीरातला लिव्हरशी कनेक्टेड असलेला एक अवयव असतो, जिथून आपल्या बॉडीच्या मध्ये जे अन्न पचवायची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये ते बाईल्स वगैरे क्रिएट करण्यासाठी त्याचा आपली बॉडी उपयोग करते. तर माझ्या केसमध्ये काय झालं, माझी डिलिव्हरी झाली 30th जानेवारीला आणि त्यानंतर मी माहेरी गेलेली. तिथे थोडंफार कौतुक झालं, भरपूर काही खाण्यात आलं. जी पथ्य पाळायला पाहिजे होती ती मी पाळली नाहीत. तिथेच माझी चूक झाली आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, डिलिव्हरीच्या 9 मंथ्समध्ये आपले अवयव बायकांचे आकुंचन पावतात आणि ते अप्पर साईडला जातात आणि ज्यावेळेस आपली डिलिव्हरी होते ते परत रेग्युलर साईजला जातात. तर त्यामुळेच हे कारण असतं की डिलिव्हरी झाल्यानंतर थोडीफार तरी पथ्य पाळायची असतात, जी मी जास्त काही पाळली नाहीत. तर त्यामुळे काय झालं, माझ्या गॉल ब्लॅडरमध्ये ऑलरेडी काही स्टोन्स असतील. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांच्या गॉल ब्लॅडरमध्ये ते स्टोन असतात, पण काहींनाच ते वेदना देतात. तर त्या प्रोसेसमध्ये माझ्या त्या स्टोन्समध्ये वेदना चालू झाल्या. तर पहिला अटॅक मला त्या वेदनेचा तेव्हा आला. तर मी अशीच एकदा रात्रीचं जेवण करून बसले होते आणि मला अप्पर साईडला म्हणजे चेस्टच्या मिडल साईडला पेन व्हायला लागलं. तसं पेन मी कधीच अनुभवलं नव्हतं आणि मला वाटलं आता ओ माय गॉड, हे काय आहे नवीनच. आणि इथपर्यंत माझ्या डोक्यात आलं की हा काय हार्ट अटॅक आहे की काय. तर लगेच आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टर पण बोलले की खाण्यात वगैरे वेगळं काही आलंय, बॉडी ओरिजिनल स्टेटला जाते परत, तर त्यामुळे ही पित्त जास्त झाल्यामुळे हे होऊ शकतं. डॉक्टरांनी त्यावेळेस पित्ताच्या गोळ्या दिल्या, पण त्याने मला लगेच फरक नाही पडला. मला 2 तास तरी ते पेन जाणवलं. तर त्यावेळेसच कदाचित सोनोग्राफी वगैरे करायला पाहिजे होती डॉक्टरांनी. पण मे बी ते जास्त असं वाटलं नसेल त्यांना आणि त्यावेळेस मी ते पेन थोडंसं सहन केलं. परत मी माझ्या घरी इथे पुण्यात आले. माझ्या जॉबला जॉइन झाले 6 महिन्यानंतर. त्या पेनचे एपिसोड्स मधून-अधून येत होते, पण आम्ही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही असा समज करून घेतला की ते पित्ताचेच वेदना आहेत. तर त्यामुळे आणि ती वेदना अशी असायची की जर हेवी काही खाण्यात आलं तर 1 ते 2 तासानंतर इतकं हॉरिबल पेन व्हायचं ते. मे बी जे कोणी ह्यातून जातात त्यांना ते माहीत असेल. एक म्हणजे मी माझं पेन, मला डिलिव्हरीचं पण पेन इतकं वाटलं नाही, एवढं ते हॉरिबल पेन चेस्ट टू अप्पर राईट इथपर्यंत पेन यायचं. तर किमान लाईक 5 to 6 मंथ्स असंच ते पेन येत राहिलं, जात राहिलं. पण मी बाळाच्या नादात, जॉबच्या नादात मी ते निग्लेक्ट केलं. पण त्यानंतर दिवाळी झाल्यानंतर एक रात्र अशी आली, जी माझ्या आयुष्यातली, मी ती रात्र कधीच नाही विसरू शकत. इव्हिनिंग होती. इव्हिनिंगला माझ्या हसबंडने पिझ्झा आणला होता. तो पिझ्झा मी खाल्ला. 2-3 तास मूव्ही पाहिला आणि झोपायला गेले. झोपायला जायच्या आधी मी वॉशरूमला जाऊन आले. पण त्यामुळे की काय ते ट्रिगर झालं आणि अख्खी रात्र मला ते पेन होत होतं. म्हणजे लिटरली मी गडागडा लोळून मला अशी ती पेन माझं व्यक्त करायची इच्छा होत होती. तर सुरुवातीला 1-2 तास माझ्या हसबंडला वाटलं की तेच पित्ताचे एपिसोड्स येतात पेनचे. त्यामुळे त्यांनी मला एक गोळी दिली पित्तावरची. त्याने पण ते नाही थांबलं. मी उलट्या केल्या लिटरली, त्याने पण ते नाही थांबलं. मग मात्र आम्हाला डिसाईड करावं लागलं की ठीक आहे, अर्जंटली आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. तर आम्ही इथेच वाकडच्या एका हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे त्यांनी माझं BP चेक केलं. ते पेन इतकं हॉरिबल होतं की त्यामुळे माझं BP शूट झाला होता. तर त्यांनी पेनवरती पण मला पेनकिलर्स दिले आणि BP लो होण्यासाठी मला एक 5-6 तास ॲडमिट करून घेतलं. पण तिथे पण त्यांना निदान करायची अशी आवश्यकता नाही वाटली. आय डोंट नो व्हाय असं निग्लेक्ट केलं जातं हॉस्पिटल्समध्ये.
तर तिथे पण त्यांनी बाकीचं बिल मात्र भरपूर फाडलं, पण जे निदान आहे ते नाही केलं. आणि दुसऱ्या दिवशी घरी आलो. मी ऑफिसला ऑलरेडी सुट्टी टाकली होती. तर दुसऱ्या दिवशी पण ते पेन थांबत नव्हतं. म्हणजे मी लिटरली रडत होते. आयुष्यात मी कधीच बॉडीच्या पेनवरून कधीच नाही रडले, पण तो एक दिवस असा होता, मला अजून आठवतंय. म्हणजे ते पेन इतकं हॉरिबल होतं, की अजिबातच ते सहन होत नव्हतं. मग मात्र आम्ही पटकन गुगल केलं, इथे गॅस्ट्रोशी रिलेटेड डॉक्टर कोणता आहे. आणि माय गॉड, ते डॉक्टर खूप, म्हणजे मी त्यांची खूप आभारी आहे. गेलो आम्ही आणि त्यांना हात लावेपर्यंत कळालं की हे गॉल ब्लॅडरशी रिलेटेड आहे. गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स आहेत. त्यामुळे एकदम अनुभवी डॉक्टर आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे. कदाचित आधीच गेलो असतो आम्ही तिथे, तर 1 वर्ष जे मला पेन झालं, त्यातून मला जावं लागलं नसतं. तर त्यामुळे तुम्ही पण कोणाला असे हे त्रास होत असतील, तर तुम्ही पण नक्कीच याची दक्षता घ्या आणि वेळीच स्पेशालिस्ट डॉक्टरला तुम्ही दाखवून घ्या. तर त्या डॉक्टरांनी लगेच क्रॉस चेक करण्यासाठी म्हणून म्हटले, तरी पण आपण सोनोग्राफी करून बघू. मग आम्ही लगेच त्यांच्या प्रिस्क्रिप्शननुसार सोनोग्राफी केली. रिपोर्ट्समध्ये तेच आलं, गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स आहेत आणि मे बी ते 3 mm आणि एक 7 mmचा स्टोन होता. तर 7 mmचा स्टोन म्हणजे बॉडीच्या मानाने ते खूप मोठा आहे आणि तो खूप पेनफुल असतो. तर डॉक्टर बोलले की ठीक आहे, आपण लगेच याची सर्जरी करून टाकू. मग 2 दिवस लागले ह्या सगळ्या प्रोसेसला. लगेच त्या दिवशी मला ॲडमिट करण्यात आलं आणि लॅप्रोस्कोपीद्वारे माझी ज्युपिटर हॉस्पिटलला सर्जरी केली. तर सर्जरी पण इतकी स्मूथली गेली ती सर्जरी. म्हणजे सर्जरीनंतर मला फक्त 1-2 तास पेन जाणवलं तिथे, जिथे काही ते प्रोसेस झाली होती सर्जरीची. पण नंतर 2 दिवसानंतर मी लगेच उठायला आणि चालायला लागली. आणि डॉक्टर खरंच चांगले होते. त्यांनी परत पण 1 महिना ते मॉनिटर केलं. म्हणजे आठवड्याला मला जावं लागायचं आणि ते मॉनिटर करायचे. आणि अजून काही प्रोसेस असते त्याची, जसं की इथे बॅग लावतात ते. आपलं जे एक्स्ट्राचं बाईल आहे किंवा जे सर्जरीमधून जे एक्स्ट्राचं आपलं ब्लड आहे, ते कलेक्ट करण्यासाठी ती बॅग फक्त आपल्याला चेंज करायला आठवड्याला 1, 2, 3 वेळा जावं लागतं. आणि ज्यावेळेस डॉक्टरांना कळतं की आता ओके, एव्हरीथिंग इज ओके नाऊ, त्यावेळेस ते काढून टाकतात आणि जस्ट तिथे एक बँडेज लावून देतात. तर आता ह्या गोष्टीला 2 वर्ष झालीत. 2-2.5 वर्ष झाली. आणि आता मी एकदम ठणठणीत आहे आणि मला खूप 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 मी त्या डॉक्टरांची आभारी आहे. त्यांनी मला लवकर त्या वेदनेतून मुक्त केलं. तर असंच कुणी तुमच्यापैकी जरी याच्यातून जात असेल, तर तुम्ही हे दुर्लक्ष करू नका. कारण ते पेन इतकं हॉरिबल असतं. म्हणजे ते डॉक्टर पण लिटरली माझ्या हसबंडला बोलले, की "ताईने कसं काय हे इतकं सहन केलं?" म्हणे. ठीक आहे. मी अजून माझ्या 30मध्येच आहे. पेन आपण सहन करू शकतो 30शीमध्ये, 40शीमध्ये. पण काही-काही पेन असे असतात, की सांगता येत नाहीत ते कुणाला, की ते किती वेदनादायक आहे. तर कोणी यातून जात असेल, तर नक्की डॉक्टरकडे जा, नक्की दाखवून घ्या. त्याच्यानंतरचं जे रिलीफ आहे, ते म्हणजे एक दुसरा जन्मच आहे. तर सो गाईज, अशी होती माझी गॉल ब्लॅडरच्या सर्जरीची स्टोरी. आय होप की कोणाला तरी एकाला दुसऱ्याला जरी त्याची हेल्प झाली, तरी हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश सार्थ झाला असं मी समजेल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि डेली व्लॉग्स पाहायचे असतील तर चॅनलला अधूनमधून व्हिजिट करत राहा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.